पैसे पाहिजे म्हणून डुप्लिकेट औषध देतेस तुम्हाला? ही रत्ना पेशाशी धोका करणारी नाहीये श्रीकला. मग तू दिलेल्या औषधाचा परिणाम का नाही झाला? तू औषध दिलं नसशील. काही काय बोलतेस ग? रोज पेक्षा 2 थेंब जास्त टाकले होते मी त्याच्या चहात. तरी परिणाम झाला नाही. कसं शक्य आहे? कशावरून तू हे म्हणतेस? चहा प्यायलाच गोपाळ? डावीकडे वळ. काय डावीकडे? तुझ्या नवऱ्याने औषध घेतलंच नाही श्रीकला. त्याने चहा न घेताच तुला वेड्यात काढलंय. इम्पॉसिबल. मी स्वतः पाहिलं होतं, चहाचा कप रिकामा होता. कशावरून त्याने तो चहा फेकून दिला नसेल? जर गोपाळ माझ्याशी खोटं बोलला असेल ना, तर त्याचे खूप वाईट परिणाम होतील. सोडणार नाही मी तुला गोपाळ. विठ्ठल, विठ्ठल. हाँ ये सर. काय थंडी काय म्हणते? भरपूर आहे ना? हो ना हो सर. अहो बाहेर 90% पेशंट सर्दीन तापाचेच आहेत. हो माझ्या आईला पण तो 2 दिवस आधी त्रास झाला होता. आता बऱ्या आहेत ना त्या? सर तुमचं औषध लागू पडणार नाही वय? बर, आपल्या लॅबमध्ये ते टांगमोडे आहेत ना, त्यांना जरा हे टेस्टिंगला दे. त्यांना म्हणो डॉक्टरनी या टेस्ट करून घ्यायला सांगितले. ठीक आहे. थोडा अर्जंट आहे म्हणो. येस सर, कळवतो तसं त्यांना. ओ धाकट्या सुनबाई, दिग्रसकरांच्या सुनबाईंना मोहितराव बोडके पाटलांचा आदरपूर्वक नमस्कार. हो काय हे श्रीकलाताई, ओळख नसल्यासारखं काय पाहताय आमच्याकडं? चोरी पकडली गेली नाही म्हणजे चोरी पकडली गेली की माणसाचं कसं तोंड होतंय तसं झालंय बघा तुमचं. नाही, अचानक तुम्ही समोर आलात ना माझ्या, म्हणून जरा धक्काच बसला. मला खूप काम आहेत. घाईत आहे ना, येते. तुमच्याबद्दल काहीतरी कळलंय बरं का. गेले अनेक दिवस आम्ही तुम्हाला फॉलो करतोय. आमची तुमच्यावर बारीक नजर आहे. श्रीकलाताई, तुम्ही कोण आहात, तुमची खरी ओळख काय कळलंय आम्हाला. कोण आहे म्हणजे? नाही, मी कोणी काही सिक्रेट एजंट वगैरे वाटते का तुम्हाला? आणि असं दुसऱ्या घरच्या सुनांचा पाठलाग करणं, त्यांच्या मागे फिरणं, हे हलकटपणाचं लक्षण आहे मोहितराव. हलकटपणा? अहो श्रीकलाताई,
याच हलकटपणाच्या जीवावर अख्खं करिअर घडवलंय आम्ही. हो. आणि आणि याच हलकटपणामुळं आम्हाला तुमची खरी ओळख कळली. खरी ओळख म्हणजे? आजच्या श्रीकला गोपाळ दिग्रजकर म्हणजेच कालच्या श्रीकला पोपटराव लांडगे. तेच पोपटराव लांडगे ज्यांना विठूच्या वाडीतून हद्दपार केलं गेलं होतं. हो, ते गेले म्हणून तर आमच्या घराण्याला चान्स मिळाला ना. हा? आणि आता त्याच पोपटराव लांडगेंची मुलगी श्रीकला पोपटराव लांडगे दिग्रजकरांचा बदला घेणार. काही काय बोलताय मोहितराव? हा, असं का करेन मी? हे बघा, तुम्ही प्लीज असं काही बोलू नका. अरे बाप रे बाप रे बाप, अभिनयाचा नुसता पाऊसच आहे डायरेक्ट. कशाला करताय एवढी ऍक्टिंग? काय अवॉर्ड बिवॉर्ड मिळणार आहे काय तुम्हाला? कशाला ट्राय मारताय? श्रीकलाताई, तुम्ही जे काय काम करताय ना ते अतिशय चांगलं काम करताय, लक्षात ठेवा. बदला घ्यायचा आहे ना, घ्या बदला. रस्त्यावर आणा या दिग्रजकरांना, नाही नाटकाला अख्ख्या खानदानाचा. मोहितराव बोडके पाटील स्वतः सपोर्ट करतील तुम्हाला. हो हो अहो, जी गोष्ट आम्हाला जमली नाही ती तुम्ही करून दाखवणार गॅरंटी आहे आम्हाला. आणि म्हणूनच तुम्हाला तुमच्या मिशन मध्ये सक्सेस मिळावं अशी मनापासून इच्छा आहे आमची. श्रीकलाताई, येतो आम्ही. हो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा श्रीकलाताई, आम्हीही तुम्हाला सपोर्ट करतोय तेव्हा त्या शाळेतल्या पार्टनरशिपचं काम झालं पाहिजे फटाफट. हो. नाही केलं तर काय करशील रे? या श्रीकलाला ब्लॅकमेल करण्याचा विचार सुद्धा मनात आणू नकोस. हा, जीवानिशी जाशील. काय 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 करताय श्रीकलाताई तुम्ही? घाबरलो ना मी. हा, आणि घाबरल्यावर भीती वाटते आम्हाला राव. आणि भीतीपोटी माणूस काही बोलून जातो, काही करून जातो. आम्ही उद्या असं म्हणायला बसलो की श्रीकला या पोपटरावांच्या मुलगी आहेत म्हणून. श्रीकला पोपटराव लांडगे. हा, एवढा चांगला गेम रचलाय ना तुम्ही, मग कशाला स्वतःच्याच हातानं गाडी लावताय? जरा थंड डोक्यानं विचार करा आणि आमचं काम करून टाका बस. येतो आम्ही. हे काय तू? एक चपाती पण संपली नाही. मोनेंदू, अगं काय करू मी? माझ्या कशा खालून ना घासच उतरत नाही. आवडीची भाजी तरी नाटक तुझे. नाटक नाही करत मी. तुला खरं सांगू, माझं पोटच मला सांगतंय की तुझ्या बायकोला घास भरवायला लाव. माय मायो, असं होय? तो राया पण ना गपचूप जेवतो. तू पण जेव. बरं ठीक आहे. राया शहाणा, मी वेडा. तुझ्या प्रेमात. चला आता बरं. नाही बरं ना तू अगं बरं ना. बघेल तुला काय कळतं? बरं ना. मी बरं का? ताई, मी बरं हो आदू. हा, मी बरं होते. ये. का रे? का? फक्त बायकोच प्रेम हवं का? बहिणीची माया नको?
आदू, मला एक गोष्ट कळलीये. काय तुम्ही हनीमूनवर जाणार आहे ना? काय आम्ही आम्ही हनीमूनला कसं काय ते? ए, तिला खानाखुना करू नकोस हा. तिने सांगितलंय मला की तुम्ही हनीमूनवर जाणार आहे. आदू, मी गेल्यावर ओरडायचं नाही हं तिला. आणि तुम्ही हनीमूनला जाणार आहे यातला पोहण्यासारखं काय एवढं? ताई सारखं हनीमून नको म्हणू बरं. बरं राहिलं, जाऊ दे. इंदू, मी तुझी एकुलती एक नणंद म्हणून तुला सांगते हा, की तिकडे गेल्यावर माझ्या भावाला तू तुझ्या हाताने भरवायचं, ते पण रोज. आज आईने भरवलं तर चालेल? हं? आई, ताई शांत बस बरं. जा इथून. जा काय जा. ते तुझ्या भाच्याला पण भूक लागली, त्याच्यासाठीच आले मी इथे, कळलं का? माझ्या आनंदावर विरजण घालून खिदळतेस का? आता बघ, आयुष्यात सुखाचे क्षण येऊ दे म्हणून तरसायला लावीन मी तुला इंद्रायणी. गोपाळचा फोन वाजतोय. गोपाळ, तुझा फोन वाजतोय. हे गोपाळ, गोपाळ तुझा फोन. कधीच काहीच न विसरणारा नुसता विसरभोळा झाला. हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी असेल काहीतरी. माझ्या नवऱ्याच्या फोनला हात लावण्याची हिंमत कशी झाली तुमची? 2 वेळेस वाजून झालाय, तिसऱ्यांदा वाजत होता म्हणून उचलणार होते. वाजून फुटला ना तरी सुद्धा माझ्या नवऱ्याच्या फोनला हात लावण्याचा चोंबडेपणा करायचा नाही. हा, गोपाळ माझा नवरा आहे, तुमचा नाही. हॅलो हॅलो, हा, कोण बोलतंय? डॉक्टर साहेब आहेत का? नाही, मी त्यांची बायको बोलतेय. बोला ना, काय काम होतं? ॲक्च्युली डॉक्टर साहेबांनी मला सकाळी चहाचे सॅम्पल्स दिले होते चेकिंगसाठी, त्याविषयी बोलायचं होतं. बोला ना, काय झालं मला सांगू शकता तुम्ही? नाही, मी त्यांना भेटूनच सांगतो. हे प्रकरण जरा गंभीर दिसतंय. हॅलो. हां हां, हो ठीक आहे. मी डॉक्टर साहेबांना तुमचा निरोप देते आणि कॉल करायला सांगते. हां, ओके. काय ग, काही टेन्शनचं काम आहे का श्रीकला? म्हणजे गोपाळला माझ्यावर संशय आलाय. काय करू मी आता? काय करू?
इंदू, तू ही मेरी जिंदगी है, तू ही मेरी पहली चाहत. किती फिल्मी आहेस रे तू. नवरा कोणाचा है? और मेरी जिंदगी में बस 3 चीजें इंपॉर्टेंट है, माँ, सिनेमा और मेरी हीरोइन जैसी बीवी. अग काय चाललंय? मी एवढं रोमॅन्टिक बोलतोय तुझ्याशी आणि तू इग्नोर करतेय मला. बरं ते सगळं सोड, ही रील बघ किती रोमॅन्टिक आहे. आदू आता रील वगैरे नको ना. काय इंदू, मी तर आपल्या हनीमून साठी इतकं जाम एक्साइटेड आहे ना की बस. ते फार्म हाऊस बुक करून ना मी बेस्ट डिसिजन घेतलंय, बेस्ट. हो ना? काय इंदू, ये रात खत्म क्यों नहीं होती? आदू उद्या जाणार आहोत ना आपण, जरा धीर धर. धीरच तर धरल्या जात नाही ना. एक काय बॅग भरती तू इंदू, इकडे भर, इकडे. आदू 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 मी जरा पाणी आणते. पाणी? हा. अगं पाणी 2 मिनिटं आली. अगं इंदू, अजून मी 4-5 रील सेव्ह करून ठेवल्यात. आलेच आलेच. श्रीकलाचा चेहरा सांगत होता काही ना काही नक्की झालंय. ज्याचा कुणाचा हिला फोन आलाय त्यांनी नक्की काहीतरी बोलला म्हणून टेन्शन मध्ये आली. काही ना काही नक्की झालंय. काही न बोलताच गेली. काय झालं असेल? आवाज तर गोपाळचाच होता. जागा झालास? उठ. उभा राहा. मला मूर्ख समजायचं नाही. माझी हेरगिरी करायची नाही आणि माझा प्लॅन बर्बाद करायची हिम्मत सुद्धा करायची नाही. ते चहाचं सॅम्पल, लॅब टेस्ट सगळं विसरून जायचं. विसरलो. आणि मगाशी जे काय पाहिलंस ते सुद्धा विसरून जायचं. काय? विसरलो. ह्या गोष्टीची ना तुला खूप मोठी शिक्षा मिळणार आहे. चल, बॅग उचल आणि घराबाहेर जा. निघ.
गोपाळ इतक्या रात्रीचं कुठं चाललाय? गोपाळ, अरे इतक्या रात्रीचं कुठं चाललास तू? म्हणजे आत्ताच तर दवाखान्यातून परत आलास ना? इमर्जन्सी आहे, जावं लागेल. अरे पण तू याच्या डोळ्यात जीवच नाही. नक्की कुठेतरी पाणी मुरतंय, नक्की मुरतंय.